गॅरी गॅरी त्यांना काय गरज होती आपण जायची यार? आणि आपला अपमान करणार आहेत हे जर माहिती होतं तर कशाला जायचं होतं आपण? आपल्याला काय माहित येतील पण ते वी नेव्हर नो. हे बघ इथे कुणालाही इकडे यायची इच्छा नाहीये, कळतंय का तुला? मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आपल्याला इथे जर सुखानं राहायचं असेल ना तर त्यांना त्यांचं लाईफ जगू दे, आपण आपलं लाईफ जगूया बस. आपण आपलंच लाईफ जगतो. काय यार तू जाऊ दे, तुला काही एक्सप्लेन करण्यात पॉइंट नाही कारण तुला काही पटणार नाही. पण आपण पूजा करतोय म्हणल्यावर सगळ्यांना बोलवायला हवं. सो तू चल माझ्या. नाही नाही नाही, मी कुठेही येणार नाही. स्वतःचा अपमान करून गेला मी अजिबात येणार नाही. काय तू फाईन ठीक आहे, मीच जाऊन सगळ्यांना बोलवते. तू बस इथे बोर हो एकटा. तू काय पण नाही मी जाते आता. बाय. वा शनाया वा, जे सांगतोय मी बरोबर त्याच्या उलट करतेस तू. बेसिकली मला जे हवंय तेच करतेस. असंच करत राहा. हा केड्या, काय नाही, सगळं उत्तम चाललंय. शनायाला मी जे जे सांगतोय ती बरोबर त्याच्या उलट राधिकाच्या विरोधातच सगळं करते. आता बघ, या सगळ्याला वैतागून राधिका काहीतरी मोठी चूक करेल आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. ती ज्या दिवशी चूक करेल ना, तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असेल बघ. तूही तुझं काम नीट करत राहा. आपल्याला आपला प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे. ओके? हे लेडीज, हे तू इथपर्यंत कशी आलीस? काय गणी हा कशाला आलेस? काय यार तुम्ही, मी तुम्हाला एवढं इन्व्हाइट करायला आलीये. मी आणि गॅरीनी घर घेतलंय ना आता, सो त्याच्यासाठी आम्ही हाऊस वॉर्मिंगची एक छोटीशी पूजा थ्रो करतो. पूजा थ्रो करतात. या सो त्याच्यासाठी इन्व्हिटेशन द्यायला आली मी. आणि इनफॅक्ट मी तुमच्या घरी पण गेले होते पण कोणीच नव्हतं. कसल्या पूजा घालतायत घरामध्ये? हाऊस वॉर्मिंगच्या. देवा, कठीण आहे. ठीक आहे, ओके, रिलॅक्स, माझ्याशी भांडू नका. तुम्हाला जमलं तर या. ओके? ते काय जळतंय का? जळते काय जळते? निर्लज्ज मुलगी आहे. शी. मॅम कॉफी घ्या. नको जेनी. मॅम घ्या. अगं खरंच नको. माझा आजवरचा अनुभव मला सांगतोय, राजवाडे आणि महाडी दोघेही मुद्दाम ठरवून खवसटपणे एखाद्याला टार्गेट करतात. आता जर ती फाईल सापडली नाही तर ते दोघेही खूप मोठा भाऊ करणार याचा. सर आता मीटिंग मध्ये कसं ॲरोगंटली बोलत होते ते, मला तर इतका राग आला होता ना, कसा बसा कंट्रोल केलाय मी. यू ॲब्सोल्युटली डिड द राईट थिंग. अशा वेळी शांतच राहायला हवं. बट मॅम ती फाईल मिळायला हवी. हा खरं आहे जेनी, त्या राजवाडे आणि महाडिकमुळे आता बाकीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर सुद्धा नाराज होतील. ऑलरेडी झालेत. अजून काय व्हायचं बाकी आहे? वहिनी, त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने आपल्या कंपनीमध्ये खूप पैसे लावले, ऑलमोस्ट 50%. ते पैसे जर त्यांनी परत घेतले तर खूप मोठा लॉस होणार आहे आपल्याला. तेच तर ना. एखादी मोठी ऑर्डर आली तर आपल्याकडे फायनान्स सुद्धा नसणार आहे. राधिका मसाल्याचं रेप्युटेशन डाऊन होईल या सगळ्यामुळे. मॅम प्लीज आठवा फाईल कुठे आहे. जेनी मला माहिती आहे, मी ती फाईल ड्रॉवर मध्येच ठेवली होती नक्की. जेनी, काही करून ती फाईल आपल्याला शोधायलाच हवी. नाही पानवलकर सर, आता ती फाईल शोधून उपयोग नाहीये, कारण मला खात्री आहे ती फाईल चोरीला गेली. आणि काहीही करून त्या चोराला शोधायलाच हवं. ओके, सगळं ठीक आहे. किती छान दिसतेस शनाया, तू साडीमध्ये ना नेहमी गोड दिसतेस. यार पण अजून कोणीच नाही आलंय. अगं येतील ना, तू हा या या. नमस्कार. या काम किती छान आहे का घर तुझं? थँक्यू सो मच. आणि शनाया, अगदी आमच्या गुलमोहर मध्येच घर घेतलंस की का तू? हा, ऍक्च्युली तसं काही प्लॅन नव्हतं, पण इझिली मिळालं, म्हणलं घेऊया.
बसा ना बसा. बस असंच आहे. त्याला बाळकृष्ण आणून द्या. तू शनाया, बाळकृष्ण कुठे? मी नाही त्यांना इन्व्हाइट केलं. अगं बाळकृष्ण म्हणजे हे असंच असतं, त्यामुळे मी बाळकृष्ण बरोबर आणलेलं आहे. मी माझं बाळकृष्ण ठेवतो पूजेला, उद्याला मला परत द्या. पण कुठे आहेत ते? हो ठीक आहे, थँक्यू गुरुजी. बाळकृष्ण म्हणजे बाळकृष्णाची छोटी मूर्ती पूजेसाठी. ओ यू मीन कृष्णा, लाईक द गॉड, द बेबी कृष्णा. बेबी, हा तेच ते. ठीक आहे, आता झालं, बरं झालं. नेटवर नव्हतं, मी कुठनं आणणार. त्याला मोठ्यांचा नमस्कार करा, म्हणजे पूजेला सुरुवात करता येईल. चल बसूय. चल कुठे मोठ्यांना नमस्कार करायला. कुठे? गुड फॉर नथिंगच्या घरी गॅरी. ए शनाया, तू काय वेडी आहेस का? आता तिथे गॅरी हे बघ, गुरुजी म्हणतील की ते त्याशिवाय आशीर्वाद घेतल्याशिवाय पूजेला नाही बसणार. सो वी हॅव टू गो ना. पण तिथे कुठे जायचं? वेडी आहेस का? अरे तुझे आई बाबा आहेत, व्हॉट आर यू फॉरगेटफुल. नाही शनाया, उगीच परत चल लपडी. रे, गॅरी, कर चल. शनाया. आलो. हा ऐक ना, काही गरज नाहीये आता. गॅरी, कशाला चल उगीच? ना. शनाया, उगीच. हॅलो आई. हा राधिका, पोहोचलीस बाळा? सापडली का फाईल? नाही आई, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बापा, आता का झालं बरं? ते राजवाडे आणि महाडिकांनी फाईल प्रकरण जोरदार उचलून धरलं. हा बाई, ते काहून बरं तुझ्या मागे हात धुवू लागले आहेत राधिका? का म्हणते ते? जाऊ दे ना आई, त्यांना आपलं भलं बघवत नाहीये. पण आता या क्षणी ती फाईल मिळणं जास्त गरजेचं आहे. सगळं चांगलं होईल पा. बस थोड पहा, कुठेतरी ठेवली असशील, नक्की सापडेल. मी पाहते घरी, हा चुकून माकून ठेवली असशील तर. हे प्लीज बघा. चल ठेवते. आई, आंटी ऐक, तुम्ही काहून बरं परत इथे आलं? एक मिनिट ऑरेंज आंटी, ऐका माझं. माल वेळ नाहीये तुमच्यासोबत बोलायला, तुम्ही चालले जा इथून. आता आम्ही काय केलं? आम्ही तर फक्त तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो होतो ना पूजेसाठी. तुम्ही आला नाहीत म्हणून बघायला आलो, दॅट्स इट. मला नाही जमणार. आंटी प्लीज असं करू नका ना, या ना पूजेला. तुम्हाला राधिका नाही म्हणलीये का? तू राधिकाला मध्ये घ्यायचं नाही बरं. ती नाही असं काही बोलली. तू बस विषय वाढवू नको बरं शनिया. ठीक आहे, जातो आम्ही, पण गॅरी ऍटलीस्ट आपण त्यांच्या पाया पडूया ना. अरे मोठ्यांचा आशीर्वाद, कम ऑन. ए बाई, तुम्ही काल पाय पटू. काय झालं आंटी? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? तू का करायचंय टेन्शन गिंचन? आमचं आम्ही निस्तरू ना. तू जा ना बाई. ती पूजा गिजा काय आहे ती जाऊन बघ ना. इथं काहून येत आहे? चल. थांब गॅरी. आंटी काही प्रॉब्लेम आहे का? मी काही हेल्प करू का तुम्हाला? अगं बाई, तू का मदत करणार आहे आम्हाला? तू जा, आम्हाला नाही तुझी गरज. तू उगीच गोड गोड बोलून मला शब्दांमध्ये अडकवू नको. मी आधीच सांगत आहे शरी, तू चालली जा बरं. तुम्ही दोघंही जा इथून. ठीक आहे, जातो आम्ही, पण ऍटलीस्ट प्रसादाला तरी येऊन जा ना आंटी. नाही ऍक्च्युली काय आहे, प्रसाद खाल्ला ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं मी ऐकलंय. आणि हा सत्यनारायणाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, हो की नाही? प्लीज या. ओके चल, मी वाट बघते. आरके फूड्स, मी राधिका सुभेदार बोलतेय. तुम्ही जरा डॅनियलला द्याल का? बरं ऐका, हे बघा, त्यांच्याकडे एक फाईल आली आहे का विचाराल का? हो, ते परवा मीटिंगला येऊन गेले होते तेव्हा. हा प्लीज एकदा त्यांना विचारा आणि कन्फर्म करा. ओके, मी वाट पाहते फोनची. काय झालं आनंद भाऊजी? वहिनी, मी त्या अख्खा स्टोरेज रूम मध्ये पाहिला, पण सॉरी कुठेच मिळत नाहीये फाईल. कुठे गेली फाईल? तिला काय पाय फुटलेत का? सांगते ना तुम्हाला, नाही ती फाईल इथे. चोरीला गेली आहे फाईल. वहिनी, आपल्या ऑफिस मध्ये कोण असं करणार? काय झालंय? नाही मिळाली का फाईल? ते महाडिक राजवाडे यांच्यामुळे अख्ख्या बोर्ड ऑफ डिरेक्टर समोर नाचक्की झाली आपली, दुसरं काही नाही. मी येतो जरा बाहेर, बघतो अजून. राधा, एक बोलू का? तू आणि आनंद आहे ना, तोच विचार करून आता जरा दमलायत.
आणि त्या राजवाडेसारख्या माणसाला इतकं महत्व द्यायची काहीही गरज नाही. मिळणार आहे ती फाईल, फक्त जरा डोकं शांत ठेव प्लीज. कशी शांत राहू? फाईल चोरीला गेली नाहीये इथे, महत्वाची फाईल होती. राधा, मी आत्ता म्हणालो डोकं जरासं शांत ठेव, तेच म्हणालो मी. राधा, तू बिझनेस करतेस यार, अशा अडचणी येणारच आहेत. आणि हे बघ राधा, बिझनेस करायचा आहे ना तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असं वागावंच लागतं, काहीही पर्याय नाहीये दुसरा. आणि तूच म्हणतेस ना राधा, देव माझीच परीक्षा का घेतो दरवेळेला? मुळात देव सगळ्यांचीच परीक्षा घेत असतो, फक्त तुझीच घेतो असं काही नाहीये. हा फक्त त्या परीक्षेत नापास व्हायचं का डिस्टिंक्शन घेऊन पास व्हायचं हे आपल्याला ठरवायला लागतं. तुझी ही परीक्षा आहे आणि त्यात तुला डिस्टिंक्शन घेऊन पास व्हायचंय, बस एवढंच ठरव मनाशी. दादा, मला नाही आहेत का टेन्शन? सांग, मला सुद्धा टेन्शन्स आहेत, खूप टेन्शन्स आहेत. पण मी दिसतो का असा चिडचिड करताना? दिसतो? हसत असतो की नाही सतत? काही टेन्शन घ्यायचं नाही, ओके? हस आता जरा. बर, हसू नको, निदान स्माइल तर दे. स्माइल दे, स्माइल. बाई, सुरू झाली असेल का पूजा? खरं तर जायचं नव्हतं, पण काय दोघं आले, काहीच्या काही डोक्यामध्ये टाकून गेले. म्हणे प्रसादाला नाकारायचं नाही म्हणे, नाही तर चांगलं होत नाही म्हणे. हे बाई, असं नको बाई व्हायला. बापा देवा, आधीच राधिकाच्या मागे बरेच व्याप आहेत, ते सगळं चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. बी प्रसाद नाकारायचा नसतोच. जाऊन येते. राधिकाच्या ऑफिसमधली फाईल चोरीला गेली आहे, अजून काही या उपर संकट नको बा यायला. मी येते बाई जाऊन पूजा. काय कुठे निघालीस? ते मी काय विचारतो तुला, कुठे निघालीस तू? गुरुकडे तू जाणार असेल तर अजिबात जायचं नाही, तुला पुन्हा बजावून सांगतो मी. तरीच का हो तुम्ही पण? काहीतरीच नाही, मला माहिती आहे तुझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे. नाही नाही, तुला असं वाटत असेल दर्शनाला जायला पाहिजे, पूजेला जायला पाहिजे, पण अजिबात जायचं नाही. त्यांच्या घरात पाय देखील ठेवायचं नाही. आपल्या घरातलं कुणीही जाणार नाही म्हणजे नाही, कळलं का? हो. हा. आता कुठे? नानीजींकडे जाऊन येऊ ना. हा, ये. आले का सगळे? फुलांचं ताट द्या. का करू बाई? दर्शन इथनच घेऊन जाऊ का? पण प्रसादाचं का करू? तो नाकारल्याचं पाप लागेल ना. आंटी, आंटी तुम्ही या ना प्लीज. तुम्ही आलात, या ना प्लीज. ह्या कशा आल्या? अगं का? मुलगा आणि सून वेगळे झाले आहेत ना. काय बाई माणसं असतात आजकाल एक एक. यांचं सगळंच वेगळंच आहे. हो ना. हो ना. आई, आई ते बाकी सगळं नको तू लक्ष देऊ, तू ये ना. बरं आहे, आता पूजा सुरूच करतो आम्ही, बस ना. प्रसाद घेऊन निघून जाईन मी, बस. अगं हो, पण अजून सुरू व्हायची पूजा, तू बस ना. मग मागावून येईन मी. अगं आंटी, आंटी प्लीज असं करू नका. तुम्ही एवढ्या आलायत आणि असं आता पूजा होणार आहे नाही, तर पूजेकडे असं पाठ नका फिरू प्लीज. हा आई, थांब ना तू प्लीज, बरं वाटेल आम्हाला. या या, बसा या. हा, मग या इथे या. चला पूजेला सुरुवात करायची. या. यजमानस्य भाले कुंकुम दीर्घकरणं ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम देहि सौभाग्यारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. आचम्य.
नाना नाहीयेत म्हणून मी गप्प बसलोय बरं का, नाहीतरी पूजा होऊनच दिली नसती. तुम्ही त्यांच्या घरात जाऊन पूजा कशी थांबवणार आहात भाऊजी? त्यापेक्षा त्यांना इथून घालवायचं बघताय ना, ते बघा. कसली आले पूजा, सगळा उजेडच पडणार आहे. आणि काय ते शनायाला काय येते का त्यातलं काही? सोंग आहेत सोंग. मला तर ना हे लग्नच मान्य नाहीये. कसला संसार करतायत आणि पूजा कसल्या घालतायत? हो, पण सोसायटीतली बाकीची मंडळी जात आहेत. त्या शिंदे वहिनी गेल्यात, काकडे वहिनी गेल्यात, आणि ती भट सगळ्याच्या आधी ती. अहो त्या भट वहिनींना काय माहिती जोडगोळी कशी आहे ती. मी तर सांगते तुम्हाला नानी, भट वहिनींना तिकडे काय चाललंय ते बघायला गेल्या असतील. जाऊ दे, पण आपण कोणीही जायचं नाही. असहकार म्हणजे असहकार. हो भाऊजी, आम्हाला पटलेलंच आहे. सरिता भाऊजी या ना, बसा, चहा आणते तुमच्यासाठी. नाही चहा नको, मी सरिताला बोलवायला चालू. नाही, सरिता वहिनी नाही आल्या इथे. सरिता आली नाही इथे? नाही हो, का काय झालं? मला तर सांगून गेली की नानीकडे जाते. आणि इथे आली नाही, गेली कुठे? नाही वसंतराव, अहो इथेच कुठेतरी असतील. आणि काही वेळेला कसं होतं ना की आपण एखाद्या कामाला बाहेर पडतो आणि मध्येच दुसरं काम आठवतं. तसं काहीतरी त्यांचं झालं असेल. असतील इथेच कुठेतरी. रेवतीकडे गेले नसतील ना? रेवतीकडे काय काम असेल त्यांचं? असं कसं काय केलं बहिणींनी? म्हणजे न सांगता कुठे गेले असतील? बरं तुम्ही बसा, मी चहा आणते. बसा 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 वसंतराव, चहा घ्या. नाही काय आहे ना वसंतराव, गुरु आणि शनया दोघे येत आहे मुद्दामून करत असतील नव्याने आपल्याला त्रास द्यायला. अहो बघूया ना किती दिवस त्रास देत आहेत ते. आणि खरं सांगू का, आपण जरा जास्तच लक्ष देतो त्यांच्याकडे. दुर्लक्ष करायला पाहिजे. उगाच महत्व देतो. बरोबर आहे ना भाऊजी? हा बरोबर आहे. सरिता इथे नाही आली तर मग गेली कुठे? गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, श्री सत्यनारायण महाराज की जय. शुभ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, श्री सत्यनारायण महाराज की जय. चला आरती झालेली आहे, सर्वांना आरती फिरून घ्या तुम्ही. बापा देवा, मी इथं आले. आता राधिकाची फाईल सापडत नाही. खूप हैराण आहे होती. ती फाईल सापडू दे. ते खूप उपकार होतील देवा. राधिकाला आणि अथर्वला खूप खूप सुखात ठेव बापा. रागवू नको. येते मी. प्रसाद देऊन दे, मी निघते. शनाया, आईला प्रसाद देतेस का? हा, एक मिनिट. ह्यांना पण दर्शन घेऊ दे, मग प्रसाद देते सगळ्यांना. हो हो चालेल. ओके आंटी, घ्या ना, दर्शन घ्या. आई झालंच, देतो प्रसाद. शनाया, तू प्रसाद देतेस ना? आई थांबली आहे. ओ सॉरी, बसा ना प्लीज, सगळ्या बसा ना. झालंच. गुरुजी टेक. मला नको, अगर सर्वांना द्या अगोदर. ओ ओके. थँक्यू फॉर आई जा, प्रसाद दे. शनाया, आईला. हा तुमच्यासाठी प्रसाद आणि हा ऑरेंज अंकासाठी. ओके आई, आंटी. खरंच बरं वाटलं तू आलीस ते. खरंच छान वाटलं. आंटी, गॅरी आपण पाया पडूया ना, गुरुजींनी सांगितलं होतं. फक्त पाया पडतो, उंबरठ्यात नको. जरा आत. थँक्यू आंटी. बाय. राधिका, आता बघच,
एक ना एक दिवस तुझ्या या सासूला मी कसं माझ्या साईडने करते. त्याची स्टार्ट तर आता झाली. जस्ट वेट. जी सिंपथी तुला मिळत होती ती आता मला मिळणार. या सगळ्या सोसायटीमधून तू मला हकलून देणार होतीस ना. एक दिवस हीच सोसायटी माझ्या बाजूने उभी राहील.